जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरभीष्टारापितसज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनैनोऽसौ श्रीपतिर्मानदो नाः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशे हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। नमस्ते प्राणेश प्रणतविभवा यावनिमगाः नमः स्वामिन् रामप्रियत हनुमन् गुरुगुणः नमस्तुभ्यं भीम प्रभृतम कृष्णेष्ट भगवन् नमः श्रीमन् मध्व प्रतिशत् सुदर्शनो जय जय अब्रह्मं भंगरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थम् अतुलं भजे तापत्रयापहं समस्त गुरुभ्यो नमः। भगवद्गीते विषय अंतू उलोचा मस्तस कसं ना म्हणलं ना कसं मला त्या ऑल एनकम्पॅसिंग म्हणतात मला प्रत्येक असतं तुम्ही तरी आता तुमकां सायकोलॉजी पळोवपाक जाला सायकोलॉजिस्ट तुमकां मॅनेजमेंट पळोवपाक जाला मॅनेजमेंटस तुम्ही कळलेलंच कसं म्हळ्यार व्यासुच्चिष्टम जगत सर्वम म्हणतात म्हळ्यार व्यासान संगणनातील विषय ना म्हण आम्ही आज रिसर्च म्हणून सांगून आम्ही नव्यांची कसं की सोदून काढला म्हणून सांगता शिवाय आविष्कार म्हणून सांगून जाल्यार खंयचेय वेदव्यासान संगणनातील ना म्हण खंयचेच अपूर्ण म्हणाल नंची ना वेदव्यासाल नॉलेज त्या ज्ञाना भंडार वेदव्यास म्हळ्यार साक्षात परमात्मा अवतार वेद विभजन करून चार आमगेल खातीर तागेल खातीर न्ही आमगेले खातीर आमकां पांय कश्ट जावच नाका म्हणून सांगून ऋग्वेद यजुर्वेद साम अशी ह्या तीन विंगडन करून आमकां सुलभ करून दिलें ते वेदव्यासान जाल्यार त्या वेदव्यासान दिल्लें हंत भितर महाभारत आनी भागवत ह्या दोनी मेरुकृती म्हणटाचे वेदव्यासान उपनिषद दिला अष्टादश पुराण दिला तातूंत भागवत पुराण तशींच आमगेले इतिहास ग्रंथा भितर रामायण महाभारत पंचरात्र तातूंत महाभारता भितर विशेष जावन आमी आयकुचें मेळचें आमकां भगवद्गीता भगवद्गीते जल्ल लेखक कारण आसा कित्याक म्हळ्यार आतां ऑलरेडी सांगलें ताजे विशयांत कसं जल्ल्या म्हणून भगवद्गीत येवचे पयलीं फुडें युद्धाचें चिंतन तें युद्ध प्रारंभ जातना अर्जुन चिकेची हात पाय सोडलेची आमगे तशीच खंयचेच एक प्रॉब्लेम खंयचे एक सिच्युएशन येता आमगेले चिकेच हात पाय थंड जाताची भंय करता अयो आमी हें करकाव्या तें करकाव्या म्हणून सांगून अर्जुन म्हळ्यार सनू व्यक्ती न्हय अर्जुन म्हळ्यार साक्षात इंद्राल अवतार श्रवण मनन निधी ध्यासन ह्या चर्येचे अभिमानी ताका कश्ट जालें ताका तागेल्या जिवना भितर अळवड सुचा कसं म्हळ्यार इतलो भगवद्गीता आयकून इतलो श्लोक आयकून तेव्हा कोण आहे कृष्णाल करना ऐकून घेवन कडेर तिन्नी दिसा युद्धांत होच अर्जुन वापस तो आलोचन करता हांव भीष्माचार्य मारकावा च्या म्हगेलो अर्जुन तो म्हणून सांग कसं हांव ताका मारका म्हणून ममकार येवन जाल्लेच तिन्नी दीस वॅलिडिटी तस्सल देवाक 3 दिसां वॅलिडिटी जाल्या ताजे नंतर वापस 14 दिसा युद्धांत अभिमन्यूले हत्या जाता हत्येत त्या युद्धांत मारलें म्हणून हत्येची कित्याक म्हळ्यार सगळ्यांची कसकसन तांणी प्रारंभांत कसन उलोवन घेतली एक युद्धाचे नीती नियम ते प्रति एक तांणी चुकून ते केलेलो तसो युद्ध तो अभिमन्यून मरतारी अर्जुनाले एक विशेष ताणें एक दाखयलेलो आसा भगवद्गीता कृष्णान ताका सांगिल्लें नाशी तो तागेलें उत्तर तशें आशिल्लें आपण जीव काण घेता असल उत्तर म्हळ्यार एक नमुन्याचे पलायनवाद हे कोण अर्जुन श्रवण मनन निधी ध्यासन अभिमानी फाय आमी खंयच्याचे अभिमानी न्ही आमी आमगेले बगी अभिमान दवरून घेतले पुरायचे आमी आमगेले बगी अभिमान दवरून घे आमकां असल कसलें एक सिच्युएशन येयलें कोणाके कांय न जमळ दिसता पुरो हातपाय सोडून जाल्ले चर्चेच्यान देवाकय उलयतलो आसता तातूंत भितर जेवा अर्जुनाक सगळे जिवना भितर मस्त सगळें ताका सिच्युएशन येता केन्ना भगवद्गीते देखून तागेले अवतार अंत ते म्हळ्यार उत्तर बद्रीक तांणी वताना एककली पोण वता त्या वेळ ताका भरपूर सिच्युएशन येता प्रति सिच्युएशनान ती अर्जुन त्या दिलान ताका भगवद्गीतेचे परमात्मान दिल्लें ज्ञान ताका उडगा जायना थंय चुकता म्हळ्यार कंप्लीट कोर्स करून आयलो कंप्लीट शिकून आयलो खंयचे उडगास ना म्हळ्यार चेडूं परीक्षे बरी जालें परीक्षेंत बरोवन येताची परीक्षा जाले मागीर पुस्तकय बंद तातूंत दिल्लेलो विशयूय बंद खंयकी आयकला बरी आसा म्हूण तशें जालें हें अर्जुनाल काडी हें अर्जुन कशें आशिल्लो म्हळ्यार तागेले मनस्थिती कितलो वायट आशिल्लो म्हळ्यार सगळे महाभारत युद्ध जालें मागीर थोडे दीस पुरसत मेळटा ताका कृष्णा तूं पुरसतच न्हय म्हण वय पुरसतच तूं तेन्ना कसं की एक सांगचें आयिल्लो न्हय कसं की त्याच युद्धा प्रारंभांत म्हाका कसं की सांगलें न्हय वापस सांगतो म्हण
एक रीटेलिकास्ट आता ज्याला कसं नाही रिवाइंड करून पास ऐक म्हणून सांगता तसं परिस्थिती असेल ज्याला कृष्ण कसं म्हणतो मला रे तुका हांव सांगता जाल्यार त्या दिवस सांगिल्लें आनी आज सांगिल्लें हाका मस्त व्यत्यास आसा म्हणून विशया व्यत्यास न्हय दिवचे तसो श्लोक एक दिवचे तसो ज्ञान तेन्ना परिस्थिती विंगडे आयचे परिस्थिती विंगडे तेन्ना तूं खंयची एक तुका मनस्थिती आशिल्ली आयचे मनस्थिती आज रिलॅक्स्ड जावन आस तूं बारीक हुशेर आस युद्ध जाल्ला पुरसत आस म्हणून तूं आयकुचें म्हळ्यार काल हरणाक थंय काल पळोवन हरण करचे भिल्लल तसल अर्जुन हांगा काल हरणाक अपास तेगेल्या गीत निमगिता ताका अणुगीता म्हणून सांगून आमकां सगळेच महाभारत तुमी पळोवचे गेल्यार मस्त गीत मेळटा भिक्षू गीता अणुगीता उद्धव गीता हे गीते विशयान तूं अपास वेदव्यासान भागवतान तुवें अपास सांगिल्लास भगवद्गीता सांगा न्ही जाल्यार भगवद्गीतेचे प्रत्येक विशय ताणें ते दाखयल्लो सुरेश कंदान तो आमकां 2-3 कडेन ताजे उल्लेख मेळटा प्रारंभान तूं भीष्म म्हळ्यार व्हडलो ज्ञानी त्या कालाचो कसं म्हणत बिगेस्ट स्कॉलर म्हणत भीष्म म्हळ्यार बृहस्पती आचार्य लागी 800 वर्स शिकून येईल काय तो शास्त्र वारी बुद्धंत तो भीष्मस्तव राज म्हणून सांगून हे महाभारत युद्ध अंत्यान तूं कृष्ण कसं करता म्हळ्यार अरे हे इतलो व्हडलो ज्ञान आसा हो कोणाकय शिकेनी कसं म्हळ्यार एक व्यक्तीक आपणाल धर्म म्हणलस एक भीष्म स्वभावतः तो ब्राह्मण तो क्षत्रिय जावन आसल्यार स्वभावतः ब्राह्मण आता ते ब्राह्मण तो कसं म्हणटा पळोवप जाल्यार आत्ता तागेलें तें ज्ञान आशिल्लें तें ज्ञान वेस्ट जातास कित्याक म्हळ्यार ताणें कोणाकय शिकनी नत्र आशिल्ली विचित्र वीर्यनी चित्रांगद सोडाची नत्र आशिल्लें पांडव असल योग्य आशिल्लें नत्र तांकां शिकयली ताणें कसलें शिकयनी द्रोणाचार्य आपणान शिकयलें कृपाचार्य आपणान शिकयलें विंगड कोणाकी हाण शिकयलें विदुरालकरान शिकयलें ताका शिकोवप येता आशिल्लो ताका केपेबिलिटी आशिल्ली कर न्ही तें वायट जावचें नज म्हूण सांगून खंयचें एक ज्ञान चार जाणां दिल्ले रे वाडटा त्या वाडचे खातीर तो कसो सांगता म्हळ्यार कृष्ण तूं ताका युधिष्ठिरा उपदेश दी म्हणटा त्या उपदेश दितना मोक्षधर्म पर्व राजधर्म पर्व अनुशासन पर्वांत विशेष अंत भितर इन डिटेल जावन मेळ्ळा तंत भितर अपास भगवद्गीते कोण भीष्म उल्लेख करता कडेरी सूतपुराणीक मुखारी सूतपुराणीक ताजे विशयांत सांगता अशें मस्त कडेन आमकां सूर्याध्यायांत आमकां भगवद्गीतेचें पळोवचें मेळटा भगवद्गीता कसं लायक म्हणून सांगून प्रारंभ श्लोक पळयलें सुरेश श्लोकांतू तंतू दुर्योधनाल मात न्हय तागेले अन्नाल महत्वाकांक्ष भारी सुलभेर दिसता मिगेली आनी पांडू चेडू आले लढायेची कसं जाता म्हाका एक सांगतो म्हण निमगिताना प्रश्न मिगेली म्हळ्यार तेन्नाची तांणी परकीय म्हूण पांडव चेडू परकीय म्हूण जाल्लें म्हूण तसं एक मेंटल स्टेटांत कोण धृतराष्ट्र दुर्योधनो युद्धांत येवन जाल्यार तो थंय भीष्माचार्याक बेजार जावती तशी द्रोणाचार्याक सांगता कृपाचार्याक सांगता सकट करता जाल्यार धृतराष्ट्राल महत्वाकांक्ष कसं नाशिल्ली तें तो दुर्योधनान भितर भरता दुर्योधन स्वभावता कली तातूंत कसलेय डावट ना तो कलील साक्षात अवतार त्या कलील मत्यांतूय आनिकेची वायट धृतराष्ट्र भरता तो चांग म्हणून सांगिल्लें न्हय दुर्योधन सुरेख वायट जाला तातूंत भितर एडिशनल अन्नाल चिके प्रसाद आशिल्लो तागेलो कडेन मावळो शिकोवन दिता सकट तागेलें तो स्वभावतः क्षत्रिय तागेल्यान तो खंयचेय रितीचे ब्राह्मणत्वाचे गुण ना कित्याक म्हळ्यार तो एक याग करता दुर्योधन पुंडरीक याग म्हणून करता एक व्हड एक याग करता ते याग एक्चुअली व्हड याग जाल्यार ताका कसलें ताजें फल ना कित्याक म्हळ्यार काम्यक जावन ताणें केलेलें तें फल म्हळ्यार तें हवन केलेलें ताणें काम्यक रितीर म्हळ्यार कसलेंय एका बेनिफीट मेळचे खातीर रिटर्न्स मेळचे खातीर केलेलें तसलें हवन तागेलें कडेरी अंत भितरी भगवद्गीतेच्या कडेच्या अध्यायांत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राचें चिंतन दिलां खंयचे रितीर खंयचे जाती विशयांत परमात्मान येदोळ सांगिल्लां चातुर्वर्ण्यम मया सृष्टम पुरुष सूक्त करतना आमकां मेळटा ब्राह्मणो अस्य मुखमासीत बाहु राजन्यकृतः ऊरु तदस्य द्वैशपद्भ्याम शूद्रो अजायत म्हळ्यार परमात्माल विंगड अंग आदकोन तें प्रकट जाल्लीची म्हणून सांग ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाती न्हय तांणी करता आसले स्वभाव तांगेल कसन मूल स्वभाव आनी तांणी करता आसले उद्योग ऑक्युपेशन अनफॉर्च्युनेटली आमी
काण पळत असर चढती जणांना काण आज फिलॉसॉफी शिक ज्याला मॅक्स मिलर पुस्तक भारी सुलभ इंडियन फिलॉसॉफी वाचूचे मॅक्स मिलर मस्त केला काम नो डाऊट अबाउट इट जाल्यार इंग्लीश भाशेंतू ते भाशा श्रीमंतीकना संस्कृतांत कित श्रीमंतस्की ताजे पशी चिके उणी कन्नडांतू सकडच पशी पूण इंग्लिशांत म्हळ्यार तांतू मस्त विशयाक एक शब्दान उपयोग करतात तांणी ताजे निमित्त ताजे अर्थ कोणाके कळना भारी कश्ट आसा थंय ता वर्ण म्हळ्यार कास्ट सिस्टम म्हूण घेता तें आमगेलें दौर्भाग्य आज निमगेल्या कोणा जाल्यार आमी टेक्स्ट बूक काण पळयाची इट इज अ कास्ट सिस्टम इट इज अ सोशल मॅनेस म्हणटा तशें बट तें सोशल मॅनेस न्हय तें एकाकल्यान करचें उद्योग वयर आनी तांतू होडू सानू म्हळ्यार खंयचे रितीची कंपॅरिजन नंची नाशिल्लें ब्राह्मण म्हळ्यार कोण म्हळ्यार आतां जल्स तो एक ब्राह्मण आलगरकड जन्म आयसान ब्राह्मण जायना गायत्री दिल्मगिरी केलो जन ब्राह्मण जायना कित्याक म्हळ्यार ಕೆಲವು ಚರಡು ಪಳೆತಚ್ಚ ಆಮೇಲೆ ದೋಳೆದ್ರ ಪಳೆತಚ್ಚಿ 12-15 ವರ್ಷ ಅಂತ ಚಿಕೇಚಿ ಅನ್ಯ ಸ್ವಭಾವ ತನ್ನಿ ದಕೋಚಸ್ತ ಮಳರಿ ಪಿಂಗಡ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಸರ್ಕಲ್ ಏಕೆ ವಿಂಗಡ ಅಂತ ಬಿತಾರೆ ತನ್ನಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ನೈ म्हणून तन्नी ब्राह्मण नाही कित्याक म्हळ्यार जन्मतः ब्राह्मण म्हणून खंयचे शास्त्र आज ते सांगिल्लें ना कर्म अनेक मनुष्य तागेले ब्राह्मण की क्षत्रिय की वैश्य की शूद्र म्हणून सांगून डिफायन जाता ब्राह्मण आलगुण क्षत्रिय आलगुण वैश्य आलगुण शूद्र आलगुण प्रत्येकल्यान भितरच चिके चड केलो पंत दिसता तेन्ना ब्राह्मण दिसता एक मनशाक म्हळ्यार तो पुरो जनाच्या आंग रितीर कशें सांगता अध्यापन करता अध्ययन करता 4 जाणां बुद्धी सांगता 4 जाणां चांग वाटेर हाडता सो तो तेन्ना ब्राह्मण तोच मनुष्य तागेले कुटुंब पोषणे खातीर कोणालेकी लढाई मारता कोणालेकी वागयुद्ध जाता रक्षण करता गेले सगळेची तेन्ना तो क्षत्रिय जाता कसं की व्यार की उत्पत्ती की कसं की करता तेन्ना तो वैश्य जाता कसं हाडू वता कसं दिवच्या वता तेन्ना तो वैश्य जाता कोणाल की अंडर काम करता तेन्ना तो शूद्र जाता तांतू कसले अळशीक पावत तसल कसले ना आमी म्हणटा अयो च्या ते शब्द अर्थ आमी घेतिल्ले चूक जावन गेला कित्याक म्हळ्यार आज तुमी कोणाले निमगेल्यार ते कास्ट सिस्टमच टेक्स्ट बुका कशी आसा की तशींच कित्याक म्हळ्यार तें बरें न्ही जाल्यार पांय मार्क मेळना टिचर दिना मार्क ते अंदाजार ते आमगे लायफांत येवन गेलां तें वयर बशिल्ली टिचर विंगडूच ताणें तें कशी पेपर सेट केला म्हणून वतना कोणाके ताकाची मध्वाचार्याल तात्पर्य निर्णय घेतले म्हणून जाल्यार हांतू चिके डिटेल चड आसा म्हणून सांगून हांतू कशें आसा म्हळ्यार प्रति एका श्लोक दिला कडेच्या अध्यायांतू शमो दमस्तपः शौचं क्षांतिरार्जमेव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्मं स्वभावं म्हळ्यार एक ब्राह्मण आले कसन क्वालिटीज कॅरेक्टरिस्टिक्स कसन म्हणून सांगून हांतू दिला क्षमा म्हळ्यार केन्नाय परमात्मा विशयांत तूं म्हण आपणाक करचें प्रति एक काम परमात्मा प्रीती जावन आसा परमात्मा कसले सर्व शब्द आमी उपयोग करताचे ते सर्व शब्द परमात्मा वाच्य म्हणटाचे सांगताचे वेदांत आशिल्ले प्रति शब्द परमात्माक सांगिल्ले म्हण ते अग्नी म्हणटा सुरेशची रच गाण पळयतना मेळटा अग्नी मिळे पुरोहितम ते अग्नी म्हळ्यार आमकां कशें म्हळ्यार अग्नी म्हळ्यार उज्ज म्हणून सांगूनच जनांक लाका रांदपा उज्जय अग्नीची म्हणटाचे होमा उज्जय अग्नी म्हणटाचे अग्नी म्हळ्यार साक्षात परमात्माक नांव तशी सर्व शब्द परमात्मा वाच्य तशी आमगेल मन परमात्मा भितर आसता म्हणून सांगून ते कोण केन्नाय तागेले कामांत परमात्मा तिकडे मन दवर घेवन ते काम करता की ते क्षम म्हणलें ते एक क्वॉलिटी दोनीच्या चिके कश्टाचे दमा म्हळ्यार इंद्रिय निग्रह दमो इंद्रिय निग्रह म्हणटा म्हळ्यार कंट्रोल ऑफ सेन्सस आमकां पळयत तेन्ना सकळ जाय खंयचें पळोवप चिके चंद कसले आंगडी दिसलो आमकां जाय कसले रुचीचे कसले जाता तसो आमकां जाय हें आमी चिकेची कंट्रोल दवर घेवका म्हूण सांग इंद्रिय निग्रह पळयलें नाशिल्लें तशें आश पावचें तेन्ना कसं जाता म्हळ्यार आश प्रारंभार आश आशिल्ली कडेन हगूर तें वाडून दुराशे जाता सूर्यपंथ मेळटा दोनी पंथ मेळ्ळे जाल्यार निमगून घेता तिनी पंथ हात घाल काडटा आसतना बुद्ध येता ताकाच इंद्रिय निग्रह कंट्रोल आसता म्हणजे प्रति एक सेन्स प्रारंभ ते म्हळ्यार सन एज दोन आयल्यार ताका चिकेची अनुकूल कित्याक म्हळ्यार मुखार तेंच मुखार सून वचचें जाता एक पंथ हांव प्रारंभ करता म्हळ्यार इंद्रिय निग्रह असाध्य कित्याक म्हळ्यार इंद्रियाची आमगेल्या हाता भितर ना न्ही जावन इंद्रियाक प्रति एक अभिमानी देवतेस तांकां सांद करूनच आमी ते अभ्यास करून येईल तशीच आमगेली इंद्रिय निग्रह एक पंथ दिल मागीर दोनी पंथ निमगुचे नज तें पुरो शिकून दिल म्हण जाल्यार तें इंद्रिय निग्रह ताजितले येता म्हण कडेन तप म्हळ्यार
मनांतू कसं नाही आपण कसं एक चिंतन करून तेंची मुखार तागेल्या जिवना भितर अळवडसून घेत की ते तप जाता कडेरी शांती म्हळ्यार ह्या चिकेची रेर क्वॉलिटी शांती म्हळ्यार आमगेलांतू चूकी करना तेल्यांक चंद करून वयताची चूकी केलेल्यांक मना अंतू क्षम आसना तोंडा ना हा जायत जायत म्हूण सांगता सॉरी म्हळ्यार हा जायत जायत म्हूण सांगून जाल्यार मना अंत ताजे विशयांत कसले दवरन घेना तिला ताका शांती म्हणटाची शांतीने क्ष कडेचे अक्षर कन्नडाचे कडे क्षत्रज्ञ क्ष त्या शांती त्या शांती म्हणाले गुण भारी अप्रूप ब्राह्मणांत आसचे कितलेंच कोणी कसं नाही करची ताका कसलो बेजार पावना सुदामाल काणींत पळयता आमी मस्त कष्ट घरकड भारी दुर्भिक्ष बायल उलयतास चेडू उलयतास त्या ना ह्या ना विंगड जावन उलयताची अरे तुम कृष्णाल ಒಟ್ಟು शिकेल काय तुका कसन ध्यान मुने गती म्हण कसले बेजार पावना न्हू तोची बायलेल खरखर आयकून एक दीस तो कृष्णाला वता शिवाय तो खंयचे रितीचे ताका घरा लागींची ताका मक्कर करताची ताका हेकड तकड वतान उलयताची जाल्यार तो खंयचे मात ते घेना एक नमुने निराळ तांणी उलयल्यार म्हाका न्हयच शिक तो जीवन करता म्हळ्यार तो मनान तूं घेना तशी चूक केल्लेल्यांक क्षम करून म्हळ्यार मनसारे क्षम करून तें शांती जाता कडेरी आर्जव म्हळ्यार हें हंतू मन निश्चल खंयचे रितीचे तंतू उद्वेग खंयचे रितीचे मोह एक खंयचे रितीचे विंगड खंयचेची आमगेल्या षडवैरी खंयचे मनान दिसना जाल्यार तसल्यांक आर्जव म्हणटाचे म्हळ्यार सेटल्ड मायंड सटल मायंड तसल मनान तूं कसं नाही तुम्ही काम करचें जाल्यार तसल मन दवरून तुम्ही काम करचें जाल्यार मस्त सकट तुमकां अचिवमेंट करूं जाता म्हणून कडे ज्ञान म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार खाली पुस्तकात ज्ञान न्ही ज्ञान म्हळ्यार भगवत वाचक जावन आशिल्ल्या भगवत विशया जो तसो ज्ञान त्या ज्ञान म्हणटा विंगड खंयचे ज्ञानाक ज्ञान म्हणाची हें सरफेस म्हळ्यार भगवंताल विशयाची काणी विज्ञान म्हळ्यार परमात्मा विशयांत आनीकय डीप जावन वच जाल्यार ताका विज्ञान विज्ञान म्हळ्यार सायन्स न्हय विज्ञान म्हळ्यार विशिश्ट जावन अशें ज्ञान ज्ञान म्हळ्यार नॉर्मल परमात्मा विशय आमकां कसं नाही तागेले गुण निकळटा म्हणून सांगून विज्ञान म्हळ्यार विशिश्ट ज्ञान म्हळ्यार परमात्मा कशी म्हणून मस्त आमकां चिंतन करूं जायना परमात्माला कसं म्हळ्यार लक्ष्मी देवीकची तागेले गुण सांगचे जायनी काय तागेले पाययाचे बोट्टाचे नांगटाचे ते गुण तिगेले सांगून कैद जाय न्ही ताजे निमित्त आमी स्टार्ट कर न्ही त्या लेखार लक्ष्मी देवीन तितलें करचें जाल्यार कडेरी आस्तिक्य म्हळ्यार संपूर्ण परमात्मा विशयांत नंबिका आजी आमी टीव्हीन तूं हें पळोवन अशें पळय द्रौपदी वस्त्राभरण म्हळ्यार तिका कसल्याक परमात्मान अनुग्रह करनी कूडले ती तितली भक्ती न्हू परमात्माला भारी भक्ती करता आशिल्ली कसल्याक म्हणून तिका सना संशय शिल्के आपल्याला हांवें हांगा इतलें लाग गेशिनी आनी तो तितलो दूर दोन येत म्हणाल्या सनाची एलिमेंट ऑफ डाउट ताका ती वस्त्रापहरण म्हळ्यार एक दिकड हात धरता काय ती अवंगल्याक खंय ताणल्या रे म्हूण सांगून ती केदान ते हात काडटा परमात्मा आस म्हणून तिका ते दृढ जावन ती हात काडटा तेन्ना परमात्मा तिका अक्षय आंबर दिता तशी आमी आस्तिक्य म्हळ्यार आमकां परमात्मा वरी अचल जावन आशिल्ली नंबिका म्हळ्यार तांचो चेंज जावचें नाच चडती आमगेल कशें म्हळ्यार स्मशान वैराग्य वरी अगत्य पडल्यार मात्र संकट बंದಾಗ वेंकटरमण नित्याक देव कोण म्हूण गोतसना कसले कश्ट येयले सुद्दां देवा तुका त्या दिवसा त्या सांगिल्लें हें सांगिल्लें लिस्ट भायर येता आमगेली हें आसचें नज म्हणून असल व्यक्ती ब्राह्मण म्हणून आस्तिक्य म्हळ्यार ताका कश्ट असो सूख असो कसलेंय ताका अनुकूल असो ना असो तें एकूल एका ट्रीट करता आसलो तो ब्राह्मण म्हणून सांगून हें ब्राह्मण डेफिनेशन भगवद्गीता दिता वेदांतांनी येता जाल्यार तांतूची उणीत आमकां ताची माहिती हातूंत भितरी चिके विशेश जावन दिला हें कशी म्हणून सांगून आतां अनेक तांतू भितर काडला कसं ना म्हळ्यार आतां येवचे दोनीचे क्षत्रिय म्हळ्यार आमकां गोतस क्षात्र तेजस म्हळ्यार खंय युद्धा वचचें कसले हातान सदांकाल आमी लागचें कशें म्हळ्यार कोपार आशिल्लें म्हणून सांगून कोपार आशिल्लें न्हय न्ही जावन शौर्य तेजो धृति दाक्ष्यम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वरम भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम क्षात्र परशुरामाक उडगास केल्यार क्षात्र तेजस कसं म्हणून कळटा 21 पंत सगळे भूमंडल प्रदक्षिण करून सगळेच क्षत्रिय नाश केलेलो तो तागेलो क्षात्र तेजस ताका कारण तागेली हावस तिणें ताका एक मलगड भयण आसता विश्वामित्राक विश्वामित्र ऋषीक एक मलगड भयण आसता ती मलगड भयणी
तिक एक ऋषीक वर्डीक वंदिताची चांग ऋषी तो कशें की तपस्स करून चडूं जेवच्याक दोनी मांयक आनी बायलेक दोनी एक यज्ञ समर्पण केलें तसं प्रसाद दवर आसता मायलेक धुवे खंयची लायक पवराचें कोरनिल ना पुत्ता जावयान हांव तें घेता जावयाक धुवेक म्हाका दिलेलें दिता म्हणून एक्सचेंज करतना तांत ताणें जेवण करून दिलेलें आपणाक एक सात्वीक जावन आशिल्लो ब्रह्मतेजस जेव तसो चेडू ताणें आपल्या बायले खातीर दवरलेलें मांयक म्हणल्यार क्षत्रीय जाल्या निमित्त तांकां क्षात्र तेजस जेव तसो चेडू दवरलेलें तें अदला बदल जाल्लें आसतना हांगा रायलगीर कडेन ऋषी जल्मा येता विश्वरथ म्हणून सांगून कडेन विश्वामित्र जाता तो ब्रह्म ऋषी जाता ते क्षात्र तेजस प्रारंभार क्षात्र तेजस तेगेले सगळेच म्हळ्यार तेगेले नित्याचे तेगेले ते होड केलेले ते रिती तो क्षत्रीय जाता क्षत्रीय जाल्यार तेगेले मूलतः तेगेले भितर आशिल्लें तसलें ते सात्विक तेजसान तो ब्रह्म ऋषी जाता मस्त मध्ये काण आसता तातूंत भितर मायन घेतिल्लें चेरू अशें जालें धुवेन घेतिल्लें चेरू धुवेक कळटा बामण सांगता तूं असल चूक कशें केल्ली म्हणून तेन्ना तो सांगता त्या चेरू भितर तूं स्विकार केला प्रसाद हांत भितर तुका क्षात्र तेजसा चेडू जाता म्हणून अय्यो मुगेली मागीर चूक जाली म्हाका गोत ना आशिल्लें अशें जाता म्हणून सांगून हांव अम्मान सांगलें म्हणून सांगून हें काडता केलें ना कडेन कसो करचें म्हणून सांगून ऋषी तिका कसो की ताका एक उपाय दिता आनी तुगेल पूत न्ही तुगेल नात क्षात्र तेजसात जाता म्हणून सांगून तशी जमदग्नी पूत परशुराम आमी पळयता ताका क्षात्र तेजस क्षत्रिय म्हळ्यार एक सदाकाल युद्ध तत्पर तांकां कशी म्हळ्यार खंयचे समयार युद्ध म्हणटा तांणी सिद्ध समर सिद्ध कदनाय ताका रागची कसले विलावर ना तसले क्षात्र तेजसाक कसो गूण म्हणून दिला तांतू शौर्यात म्हळ्यार येद्रा कोण आयल्यार तांकां बगसूच तसल शक्ती ताका शौर्य म्हणटाची कडेन तेज म्हळ्यार येद्राचे पळयल म्हणून जाल्यार ताका भिवका काय त्या नमुने ताका पळयतना एक नमुने तेज क्षात्र तेजस हातांत ते शस्त्र धरून येतना परशुरामाला एक चिंतन काण पळयाचें हातांत ते एक परशु एक धनुष रामायणा येता वापस महाभारत आमकां पळोवचें मेळटा मस्त उदाहरण आसा ताका पळयल तागेलें नांव काडचें म्हणटा खंय स्वयंवर खंयचे कार्यक्रम थंय आयलो म्हणून हो ते बागलाल पळय जन धांवत आशिल्लो तसले नमुने म्हळ्यार ताका पळयतनाची येतनाची ते एक नमुने कोपून आयल्या वरी आसता ताका पळयल न्ही जेवण कोपून न्ही ताका पळयतना जन भित्ता तशें जावन आसता तसले शौर्य आनी तेजस कडेन धृती म्हळ्यार कितले कश्ट जाल्यार मागशी पळयना तो युद्धांत धृती म्हळ्यार एक नमुने धैर्यार मुखार वचून ते युद्ध करता तसलो एदुराळ चिकेची व्हड आमी म्हाक्षो का तसल कसलें ना तितलें आशिल्लें जाल्यार असलें गूण पांडवांत पळयाची हें गूण आशिल्लें धृती तांगेले 7 अक्षोहिणी एद्राक कौरवाल 11 अक्षोहिणी तांणी पळयतना संख्याबल ना आयच्यान तूं मायनॉरिटी म्हणटाची पळयल्यार नंबर ना म्हणून सांगून आज जाल्यार गव्हर्मेंट फॉर्मेशन करूं जायना आशिल्लें हें 7 आनी 11 तें पळोवन आलोचन पांडवान आलोचन करनी पांडवाला एक ट्रम्प कार्ड आशिल्लें तांकां गोत आशिल्लें तें ट्रम्प कार्ड धरल्यार पुरो जाता म्हणून गोत आशिल्लें तांकां तें ट्रम्प कार्ड अर्जुनान जाय म्हणलें कृष्ण तशी हें एक गूण धृती कडेन दक्ष म्हळ्यार खंयचे टायपा शत्रू येयल्यार तांकां सोलसूत तसलें एक तांगेलें सामर्थ्य आनी तें करच्याक ताका एक प्लॅनिंग हें एक गूण क्षत्रियां भितर आसता आनी सदाकाल युद्धेचें अपि अपलायनम युद्ध म्हणून कोणी आपयल्यार धांवन वचना हें क्षत्रीय धर्म युद्ध आपयल्यार मागशाचें नज म्हणून समसप्तकरू म्हणून सांगून एक सगळे एक टीम आशिल्लें कौरवां भितर तांकां काम कशें म्हळ्यार लढाई आपोवचें अभिमन्यू वदेता दिसू अनफॉर्च्युनेटली अर्जुनाक तो तांणी आपयता म्हळ्यार तें प्लॅन्ड तशें आपोवन तांणी दूर व्हेल्या निमित्त म्हळ्यार तांकां कशें म्हळ्यार तांगेलें तें व्हड एक तंड तांकां कामां युद्ध आपोवचें लढाई मूल सत्य म्हणटा पळय तसल टायपाक तें समसप्तकर तशी तांणी तसलान आपयल्या जाल्यार म्हाका हांगा युद्ध करूं असो थंय हांव वचना म्हणून सांगिल्लें तांणी आपयलें चमकलो अर्जुन तशी तें एक गूण आमी क्षत्रियां भितर पळयताची कडेन दानम क्षत्रियांक कामां दान करचें ब्राह्मण षटकर्मी जाल्यार ब्राह्मणांत यस दान प्रतिग्रह दान घेवची प्रतिग्रह दान दिवचें सकाळास यज्ञ अध्ययन अध्यापन यजन याजन दान प्रतिग्रह हें षटकर्मी ब्राह्मणाक आमी सांगताची दान करयत
ब्राह्मणांदान कोरेत इतरे ब्राह्मणा कोरेत एके इतरे वर्ग कोणाक जाल्यार कोरेत जाल्यार घेवची दान घेवची कॅपॅसिटी खंयचे खंयचे काय त्या ब्राह्मणाक परमात्मान दिला तशी दान दिवची एक क्षत्रियाला एक गुण हे सगुण क्षत्रिया भितर आस म्हणटाची क्षत्रिय तशी षडगुणी कडेन रे वैश्य म्हळ्यार कोण म्हळ्यार रे कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचयात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम कसं नाही म्हणून सांगला कृषी म्हळ्यार फार्मिंग एके कसं न्यायची भुंयचेर कसं न्यायची वोवचे त्या पळोवन घेवप तसले कृषी म्हणल्यार त्या वैश्याला वृत्ती म्हणून सांगता गोरक्ष खंय गायक पोसचे गायचे दार काडून ताजे दूद ताजे कसं व्यापार करचे वाणिज्य कमर्शियल कसं कमर्शियल करता जाल्यार तो व्यक्ती वैश्य जाता म्हणून सांगू म्हळ्यार खाली कर्मान मात्र वैश्य हें कर्म स्वभाव कडेन रे एसिस्टन्स करचें सगळ्यांक सहाय करचें ह्या कामां शूद्र जाल्या म्हणून हांकां प्रति एकल्यांक सहाय करचें म्हळ्यार एक्चुअली आमकां तांगे हे 4 वर्ण ना म्हणून जाल्यार डिफायन करनी जाल्यार भारी कश्ट जाता आशिल्लें कित्याक म्हळ्यार पुरा जेन्ना पुरा वृत्ती करता जाल्यार आमी कोणाले अंडर काम करनाची म्हळ्यार खंयचें काम जायना आशिल्लें तसल त्या शूद्राक आमी त्या शूद्र वर्णाक आमी ते मोल दिवका म्हणून हांगा परमात्मा सांगता हंतू महाभारतांतू पळयला आमी आनी भगवद्गीतेंतू 18 म्हळ्यार एक व्हड एक नंबर 18 आनी ताचे ಒಟ್ಟು 7 ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ सगळे महाभारता मेळची आमकां 7 ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ 5 पांडव द्रौपदी आनी कृष्ण हें ना म्हणून जाल्यार सगळे महाभारत ना म्हणूच सगळेच कित्याक म्हळ्यार धर्म म्हळ्यार धर्मराय दोनीचे भीमाक 10 गुण सांगता गे आमी आज ही पुरा खंयचे टीव्ही सिरियल कॉमिकांत आनी खंय पळयता जाल्यार भीम म्हळ्यार खावचे आशिल्लोच म्हण दाखयता शिवाय विंगड कसले तागेले गुण दाखयनाचे सांगताची भीमसेन समोर नास्ति ही सेनयोरुभयोरपि पांडित्येच पटुत्वेच शूरत्वेच वलेपिता म्हळ्यार इक्वल ताका इक्वल जाता तसं कोणी नाचके भीमसेनाक समान जावन आशिल्लो योद्धा ना सगळे महाभारतांत अश्वत्थामो अत्यंत शक्तिशाली आशिल्लो नारायणास्त्र प्रयोग करतात दुरोणान मेल्लेले हेरदुसोचे कोपान ताण कोपा बलान येवचे ताण युद्धाक नारायणास्त्राक कसं न्हय ताका एक म्हळ्यार ताका काउंटर करचें कसं न्हय अस्त्र ना विंगड खंयचें काउंटर करूं जायना कसन कोर येता म्हणून सांगून सुलभ आशिल्लें काम म्हळ्यार त्या नारायणास्त्र परमात्माला ताका पांय पडून रपता भीमसेन करना ते अरे चुकलो वा म्हणून परमात्मा सांगताच ते लागीं रावन कृष्ण कोर नाका यो रे म्हणून सांगलो तो ना क्षत्रिय धर्म कसं न्हय अपलायन तो क्षत्रिय जावन त्या युद्ध आयला अपलायन देवानेच रायला रे हांव समज म्हूण कळल्यार हांव युद्ध करतलोची म्हणून सांगून तसल तो भीमसेन तागेले गुण सांगताची भक्ती ज्ञान वैराग्य प्रज्ञा मेधा धृती स्थिती योग प्राण बल म्हणून सांगून हें भीमसेनाक 10 गुण के भीमसेनाक आमी पळोवचे अंतू भितर बरी खावची गुण मात्र दाखयताची कित्याक म्हळ्यार हें मूलतः मध्वाचार्यान दिलेलें चिंतन कित्याक म्हळ्यार भीमसेन ना जाल्यार आमकां कसं म्हणून कळनाशिल्लें कडेन अर्जुन येता श्रवण मनन निधी ध्यासनाचो अभिमानी कडेन नकुल सहदेव शील आनी विनय ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಆನಿ ಪೊಲೈಟ್ನೆಸ್ ಭಾರಿ ಚಂದಾಯ ರೀ ವಿದ್ಯಾ ದದಾತಿ ವಿನಯಂ ತನ್ನ ಭಾರಿ ಚಾಂಗ್ ಭಾರಿ ವೆಲ್ ಮ್ಯಾನರ್ಡ್ म्हणताचे तन दोग जणे कಡೆ ರೀ द्रौपदी म्हळ्यार साक्षात वेदविद्या भारती देवी अवतार वेदविद्या द्रौपदी आनी 18चे साक्षात परमात्मा अर्थ करून घेवका जाल्यार रे धर्माचे फाउंडेशन रे आमी भक्ती ज्ञान वैराग्य प्रज्ञा मेधा धृती स्थिती योग प्राण बल हें बिल्ड केल्यार ताजे वयर आमी परमात्मा विशयांत श्रवण मनन निधी ध्यासन आयकून मना घेवन अर्थ करून घेवन ताजे ध्यान केल्यार आमकां आनी आमी भायर जावन तितली घेवन जावन आमी चिकेची जना लागीं चंदायर आसका आमी खंयचे रितीर चुकचे ना अशी केल्ली म्हणून जाल्यार आमकां वेदविद्या आमगेल्या मना वता वेदविद्या म्हळ्यार साक्षात वेदांत कच्चे असो व्यासप्रणीत खंयचेची विद्या असो तें आमकां मना वता आनी परमात्मा आमकां मेळटा म्हणून सांगून हें गीतेचे अंतीम अध्यायांत हें विशेश जावन परमात्मान दिला कसले म्हळ्यार पांय कळकना सगळे भगवतगीतेचे सार कसं ना म्हळ्यार एक मनशान कशी मुखार वचचें म्हणून सांगून अशींच एकादश स्कंद भागवतांतूय विशेश जावन हाजे विशय चिंतन दिलां तांतूय असलें चिंतन
कश्यक मनशान मुक्ती वच्छेत म्हणून सांगून एकादश स्कंदाच्या बारी उण्या खंयची कोणी प्रवचन या दितले बन्नंजे गोविंदाचार्याने एक पण दिलं लोड घास म्हाका 4 दिसाचे कार्यक्रम 4 दीस इकडे प्रायवेट फंक्शन ಅಂತ केलेलं अप्रूप याचे तंत अश तसल विषय मस्तस 1-2 दीस उल्लन जाऊ तसल ना तसल विषय अंत गीते अंत संक्षिप्त रीतीर परमात्मान शॉर्टकट म्हळ्यार सुलभ आमकां परीक्षे वच पशी पुढे मोस्ट इंपॉर्टंट क्वेश्चन्स इंपॉर्टंट पॉइंट्स वरची परमात्मान लिस्ट करून दिला हे 18 अध्याय अंतू आणि हंतू आम्ही केल्ली म्हणून जाल्यार असले रितीर आम्ही जीवन केलें म्हणून जाल्यार खंडित थोडे कष्ट जावचे पुरो जाल्यार तंत फल खंडित म्हणून सांगून परमात्मूच गॅरंटी दिता आम्ही कोणी दिवची ना परमात्मान दिवची गॅरंटी आम्ही खाली गॅरंटी दिल्यार वाज्जू येत चड म्हळ्यार आम्ही कितले करताची गोत ना जाल्यार कितले साध्य असो प्रयत्न करूं येता म्हणून सांगून हे भगवद्गीते चिंतना हांगा राबयता कृष्णार्पणमस्तु.